हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडनं राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। सोलापुरातून राम सातपुतेंना उमेदवारी। भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचं तिकीट कापलं। गडचिरोलीमधनं अशोक नेते यांना भाजपकडनं लोकसभेचं तिकीट। भंडारा गोंदियातनं विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना आज पुन्हा संधी। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर 1.5 तास बैठक। 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागावाटप जाहीर होणार, सुनील तटकरेंची माहिती। महादेव जानकर महायुतीतच। महायुतीकडनं रासपला लोकसभेची 1 जागा। महादेव जानकर परभणी लोकसभेतनं निवडणूक लढवण्याची शक्यता। शरद पवारांना धक्का। पवारांनी जानकरांना दिली होती माढा लोकसभेची ऑफर, तर शरद पवारांचे आभार, मात्र मी महायुतीसोबत कायम। महादेव जानकरांची प्रतिक्रिया। ज्योती मेटेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक। विदर्भात काँग्रेसला धक्का। आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत प्रवेश। रामटेकमधनं लोकसभा लढणार। काँग्रेसकडनं चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी। भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार। देवगिरीवरती पार पडली अजित पवार गटाची बैठक। अजित पवार गटाचा 7 जागांचा आग्रह। बारामती, शिरूर, रायगडसह सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोलीची मागणी। 3 दिवसानंतर उदयनराजेंची अमित शहांसोबत दिल्लीत रात्री उशिरा बैठक। उमेदवारीबद्दल मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार। अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा। उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये भेटीसाठी उदयनराजेंना वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींचा अपमान। उदयनराजेंनी याचा विचार करावा। संजय राऊतांची भाजपच्या भूमिकेवर टीका। प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा करणं दुर्दैवी। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव कायम, ते त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अखेर बारामती लोकसभेत महायुती धर्मात कलहाची सुरुवात। शिंदेचे नेते विजय शिवतारे अपक्ष अर्ज भरणार। पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी भूमिका घेतल्याचा शिवतारेंचा दावा। आम्ही युती धर्म पाळणार, मात्र स्वतंत्र भूमिका घेण्यापासून कुणाला थांबवू शकत नाही। शिवतारेंबद्दल शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं विधान। कारवाईबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास नकार। मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय शिवतारे बोलू शकत नाहीत। सत्तेतील व्यक्तीचा शिवतारेंवर वरदहस्त असू शकतो, अजित पवार गटाचे अमोल मिटकरींचा दावा। एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसरा राक्षस उभा करायला नको, दोन्ही पवारांना शिवतारेंकडनं राक्षसाची उपमा। एका पवारांना थांबून दुसऱ्या पवारांना सोबत घेणं हेच भाजपचं गणित। विजय शिवतारेंचं मोठं विधान। मात्र एकाच वेळी दोन्ही पवार पराभूत झाल्यास अडचण काय, शिवतारेंचा भाजपला सवाल। मोदीरूपी महादेवाच्या पिंडीवर अजित पवार रूपी नावाचा विंचू बसलाय। चप्पल मारावी तर महादेवाला लागणार, ही लोकांची अडचण। विजय शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका। ठाण्यात गुंडगिरी वाढल्याचं अजित पवार म्हणाले। अजित पवारांकडनं श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम सुरू। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप। अमरावतीमधनं बच्चू कडू उमेदवारी देणार, तर नवनीत राणांच्या पराभव करणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांनी 26 तारखेला बैठकीला बोलावलं। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडनं उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपकडनं अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेची उमेदवारी जाहीर। कंगना रनौत मंडीमधनं निवडणूक लढवणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।